पाय बरं भाऊ माझं बरं होणार नाही लग्न करून दाखवा लग्न नाही आले भाऊबंदाचे हा. भाऊबंदाचे घर भाऊ माझा ऐका रे या आडल्या पोऱ्याचं लग्न करू ए, ना नाना तूच मारायचा ना नाना. करून दाखव लग्न हा? नाना कशी ए, आहे? पाय पडा त्याच्या पाय पडा हा ये वरातील ये संध्याकाळी हा क्वार्टर बिटर सगळं ठेवले तुमचं वाक्य बर का जलने वाले की ज्याला देऊ दुआ. हं, कसा दात काढतो 2 दात पडले ना मारायचे. पडले नाही अजून पाडायची त्याची लय जाळायचा हा हा एक बदलला तोंडाचा. कोणता हा का हम्म. पाय रे पाय मा पोराला इकडे विशाल भाऊ लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. हा का वहिनी तुम्हाला ते वहिनी नको जवळ जाऊ वडशील तिकडे खरं तोय लग्न करून घे गंज निब्बर झाला तू फार ब्या झाल्या मध्ये तो आल्या काकडी सारख्या हा कधी करीत मग तुमचं झालं आता. आमचं झालं म्हणजे 10 लाख खर्च केले असे मोजले मा बापानी पोऱ्या कोणाचं आहे फुक्कट नाही बाबरावचं झालं. आहे. आता तुम्हालाच पाहिजे इकडं पाय इकडं हा. जाणार आहे आता माझं. इकडं पाय इकडं वस्तू कशी आणली पोरं ना चमेली चमकती हा चमेली तर अजून तुला माहित नाही हा चल ग झापड दुते चल आणि इकडं तिकडं नको पाहू आणली रे बा पोराला बाईक कर शेरप्या भाऊ बांधानो हा पाहत राहा हाताले जळायचा काळा डांबर पुढे हा ये ना बाय रे ये चाळीच्या बाहेर रे ये बाय पोराला बाईक करून आणली लय जळत होता रे तू हवा आपले भाऊ बंद बर के बाय बाबराव मी का काही खर्च जा खर्च नको विचारू हा. काय रे 80 रुपयात 80 हा नाही नाही 5 लाख दिले त्याच्या घरात ते. काला सांगत यायला की 5 लाख रुपये खर्च आला आम्हाला सोनं नाही लय नाकाने कांदे फोडीत होता तू मला बाब्या तू पोराला बायको करून आण कुठले वय लावण्याची आणली ना लुकडी नाही मापत केली त्यानं तिला काजू बदाम लावतो ना मी हा मग एकदा रट्टा लावले हो बरं बरं तिकडे पोर मग काय असं बाई हा मग म्हणजे काय लपड होतं का? या बाय सगळ्यात खास हा जळणारा नाही नाही खास प्रेम करणारे चुलते आपले येस येस आपले भाऊबंद वरचीवर आणि आता काय? आणि तुला सांगतो मा चुलता एवढा बाहेरून काळा तेवढा तेवढा काळा डोम कावळा तेवढाच आतून काळा आहे असं मी बोलणार नाही. आणि सुन बायला सांगतो मा शब्द कधी खोटा झाला नाही बघा. हा मी जे बोललो ना ते खरंच होतं आजपर्यंत. हा रे? हा चला चला बरं मी काय म्हणतो अजून जायचंय एवढं खर्च केला ना पण सुनाला जीव लावा का? मग सोना जेव लावणारच आम्ही आता का काही हा, ते ना मा पोरा सांगावं नाही लागत हा एकदा मी काय ताब्यात- म्हणतो ती नाही का ती झापड झोपी कधी हा? बोला तिला बाहेर बोला काजली काजली तिला तिला जाळायची बोला तिला ती मावरती हा. बोलो बोलो इकडे बोलो काय झालं इकडे ग? अय काजल बोला तिला झापड झोपीला तुम्ही आवाज द्या आले. आली थोबाड तोंडी काय झालं होतं ते दुकान. हे बाय इकडे पाय इकडं लय मकडच होती ना इकडे पाय पप्पी घे रे पप्पी घे नाही नको नको ही लोक देखत नको आणली बायको. खाल चव घालायची 10 लाख रुपये बाबा. अशी देत कोण होतं त्याला आपण करून राहिली पाहिजे ना. हा? ए पाय 8 दिवस राहते का 8 दिवस राहते ते पाय पहिली चमेली नाव आहे चमेली हा. चमेलीने तुला लावून गेले तर नाव बदलून ठेवतो मला चिकनी चमेली हा. हे बाय पण राहिली पाहिजे ना. पहिली बायको करायची होती बरं का मला काही तकलीफ नाही आता पाहिलं ती तकलीफ होईल हिच्या बापाने पैसे मागितले हिचा बाप प्युअर देशी लवर आहे काय झालं ऐकू दे. पैसे मागितले असे बरेचसे तात्या आवर राहणार नाही ती पैसे देऊन आणले मला काय राहते असं पुरी फसी देण्यावर देवाला पैसे घेऊन पळून जात कोणी फसवलं लय पेपरला बाजू. तो मागच्या वाडीचा तो हे माहिती का तुला राम्या त्याने बायको करून आणली 10 लाख दिले होते घरात एकरात तर पैसे घेऊन पळून गेले, फसवशील सोनं घेऊन पळून गेले. काही पण तू फसवशील मला नाही ना लय Promise? नाकाने कांदे सोलले. प्रॉमिस हा प्रॉमिस ठेव मग डोक्यात हा. नाही नाही तिचा लय जीव झाला बरं मी काय म्हणतो, तिचा लय जीव झाला जाऊन दे घरात. ये वरा तिला संध्याकाळी मी काय म्हणतो नाही नाही वरती नाही नाही. वरात आज नाही मग? आज स्वागरात उद्या वरात बरं म्हणजे आज स्वागत वरत का हा असंच मा पोरा डोक्याला उलट चालत बरं, बरं. म्हणजे आजच्या
करेक्ट आजच्या 9 महिन्यात बरं खरंच. बापाला नातू नातू झाला नातू पाहिजे. नातू राहणार नाही तुम्हाला. मला बी माहिती आहे. ते पाहू आमच्या आम्ही तुम्ही नका रे आमच्या कमी. तो. घरात घेऊन जा. बरं का? बरं. तू काय टेन्शन घेऊ नको हे बघ, आई आहे पाहिजे बाई कच्चा वाची घे काय मध्ये घे त्याला मी काय म्हणतो काजे केले पण पुढे राहते मी तात्या मी तवा सहा म्हणले असते. नाही तो आहे ना तो बाबाला नाका कांदे पुढीची सगळ्या गावात दौंडीचे चाललाय आणि उद्या जर गेली ना गेली तर मी दौंडीचे येणार आहे. गेली रे गेली बाबीची बाबी गेली रे बाबीची सुनी असं. बाबूरावच्या आधी 4 बायका पळून जायले ते तू घरात बाई पळून जर गेली ना पैसे गेले बायको गेली मग आहे ना डायरेक्ट आतरून गाडी तुम्हाला माहिती का मग नाईटी प्यायला की मागी एक सांगू का तात्या मला आता असं वाटायला लागलं मी तवाच हा म्हणायला पाहिजे होतं बाई. नको 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 ना नाही नाही अरे ते तुला माहिती नाही का पण मला असं मधून नुसतं जळण होऊ अरे राहिली. ती पादरी खाणे लय एक दिवस आपल्याकडे निघालतं पक्क पादरी तिथे बाबी हा पादरी खाणे ती नको मी बी एवढी पक्की ना नावाची काजल म्हणते मला यांचा बेस्ट संसार शेवट त्याला निमेरात करतो उठून दिलं तुम्ही त्या पोरीचे ना असे कान भरी ना तिला येऊ दे फक्त धुवायला. बरं मी तुला खरं सांगू का या पुरीचे ना मी दुसरी एक ठिकाणी लग्न वाचना पाहिलं होतं हा ना तर सांगू नको सांगितली की साऊद होती जाऊ दे ना पैसे जाऊ दे आणि नवरी जाऊ दे आपल्या काय बाबाचा आदल घडन दवा कळन. अरे गांगीच्या पोरली पोर दिली होती. हा ना हा. मा बापाने इज्जतीत हुंडा मागितला ते नाही परवडलं त्याला. काय बरं काय की नाही पण मी यांचा संसार होऊन देणार नाही एवढं 100% धुणं धुवायला आमच्याच नाडावर येणार आहे ती. अरे हा. तवर राहत राहील ही पोर आहे ना त्या गंगेच्या पोरला दिली ती हा का गंग्याकडून 5 लाख रुपये घेत होती आज? हा पण मी आता बुक फोडला असतं ना सावध झाली ती कोण उठल्याची घरात हा आता बरेच इथं वाजवर ठेस आपल्याला तर आनंदच आहे. चल मी चालू कांदे बरं मी बी चालले घरी आता जाऊ दे. हे आई आहे बरं का इकडे आई आहे पाय इथं पडायच्या हा बाय. अगं पडू दे काय अवदसा ही ना ही काही सख्खी आई नाही माझी मागू करेल मी नंतर करेल काय गरज आहे ना हा बाय, जाऊ आज दे. जाऊ दे माहित होणारच आहे ना अगं माहिती होतच आहे आपले भाऊ बंद कशी माहिती आहे ना पोरी बस 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 हा बस हे ना काही गोष्टी हिला सांगायसाठी ना घर आहे ना बंद करून घेतो. हा 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 बरं कर बंद कर बरं तिला कसं आहे पहिल्या दिवशी काही गोष्टी सांगून देऊ. लोक आहे ना आपले शेजार धर्म लय अवघड आहे हा हा ते तर आहेच आपली प्रॉपर्टी कोणाच्या दोन व्हायला सुद्धा जायचं नाही पुरेला बाहेर पाठवच नाही 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 बिलकुल नाही तो लक्ष राहू दे जरा आता एवढं मोठं आपलं आलिशान घर आहे बंगला हे आहे 2 मिनिटं ना तर मी कसं हे 2 मिनिटं मी चेंज करून हा, आलो. तो कपडे बदलतो हे बघ तू आहे ना अशी तू इथं निर्धास्त राहशील आपल्याला काहीच त्रास हा. नाही, ठीक आहे आणि खुश राहशील आपल्याकडे 2 गडी पण आहेत कामासाठी वगैरे आणि तुझे सासरे पण काय काय डायबिटीज काही नाही आहे BP BP. सगळं जेवण जेवतात ना तर काय काय ठिकाणी असतं ना हे कर ते कर हा. तसं आपल्याकडे काहीच नाही तू मस्त आनंदी राहशील इथे हा फक्त माझ्या पोरात जीव लाव हो हो प्रेम करते हा अगं पोरात जीव लावेल आपलं तिला हा आपलंच पोर तिला जीव लावेल हो मग बस तुला काही चेंज करायचं असेल तर हा हे काढलं तरी चालत आता तुम्ही हार ते आता घरी आले म्हणलं ते मंडळी सोडून ठेव मुंडवळ्या राहू दे तर. नाही नाही सोडू दे ना आता काय आता त्याचे स्वागत वगैरे त्यांना बोलू दे बसू दे ना आता हा, ते आता तू कापत थांबते किडा मग परत पोरगा आपलं ओरडल की मी येण्याच्या अगोदर. नाही नाही काही नाही काही नाही आपण जाऊन निघून आता आपल्या आपल्या कामाला ते बिचारी इकडे बसतील खेळतील हा. खेळतच त्यांना नाही, असू दे, असू दे. बरं ठीक आहे बाळ तू आता आराम करतो मी आराम करा तुम्ही आता हा हा आराम करा दोघ जण हा ना. तुम्ही आता खूप थकले असणार ना आज आता लग्न म्हणलं होता मग हो 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 ते मंडळी बिंडळी सोडू घ्या आता करू तुला काही चहा कॉफी आणू का तुला काही चहा कॉफी आणू नाही मी घेऊन येतो तुला चहा कॉफी घेऊन येतो. हा आलो मी 2 मिनिटात चहा कॉफी घेऊन. पोर तिचा लय पुढं पुढं करेल खूप चांगलं आहे आणि मला खूप मग? मदत करतो जरी मी सावत्राई असेल ना तरी तू मला खूप प्रेम करतो आता बघ स्वतः काय झालं सोनबाई मी केली पोरासाठी नंतर पहिला पोर स्वराच आहे ना म्हणजे म्हणा जा आहे ना आपल्याला एक पोरगा तो पहिला बायकोच आहे हा हा नाही यायचं नाही पण माझं पण मग असा की आयचंच मी मायाला त्याला तेवढंच प्रेम केलं प्रेम करते असं असं हो. तू त्याला आता व्यवस्थित त्याच्यासोबत राहा त्याला प्रेम कर ठीक आहे आलास काय बरं मी काय म्हणतो आता आहे ना तू स्वयंपाक कर हा तवर आहे ना तुम्ही बसा बसा तर मी बाहेर आम्हाला गप्पा चप्पा मारू द्या मी शेतात जाऊन ती येतो. घाल ना
राहू दे ना असं. असंच ठेवतो का? चांगलं वाटतं जरा. अरे घरी आलते म्हणलं आता झालं लग्न. आम्हाला थोडे गप्पा मारू द्या ना. हा हा ठीक आहे. चला चला त्यांना आपण थोडस मग जाऊ का मग आम्हाला आम्ही? थोडी एकांत देऊया त्यांना. चला. मग आम्ही जातो. मी रानातून जाऊन येतो. हा. काही घाबरू नकोस हं, काही लागलं तर थोडं मला येऊ सांग. नका हो, मग हो, 2-3 हा ते काय तुम्हाला नाही अडचण. 2-3 तास तर काय मग. बरं तुम्ही हा रूम सोडू नका आता. येणच राहा. सकाळीच या मग. हा चालेल चालेल जाऊ सकाळी बरं. येऊ? अरे पण जेवण वगैरे काहीच संध्याकाळी नाही करायचं. आज आम्ही तिला भूक लागली असेल ना? आमचा आज वेगळा दिवस आहे. अगं इकडे आणून देऊ जेवायला आपण. चाल. हा हा, येते हा चमेली. दरवाजा वाजून या बर का. हा हा बरं ये. आणि तुम्ही सावध राहा दर्शक. हा दरवाजा वाजव. पोराला घाई बाई बाहेर काढायची. कसं वाटतं? खूप छान हं? खूप आवडलं तुला? हो हं? हो मग आता हळूहळू काढून टाकावं हे. काय? हे पण काढू मग ती कशाला ठेवते? सगळंच काढायचं आपल्याला, काहीच नाही ठेवायचं. सगळं काढायचं. हे सगळं काढायचं, काहीच ठेवायचं नाही आज. सगळं मस्त. आता कशी दिसते पायवर हिरोनी. बरं मी काय म्हणतो, माझं राहिलं ना अजून. आता मी काय म्हणतो, बाई, हे सगळे राहिले तर आपण झोपून जाऊ. चालेल ना? हो चल मग इकडं. मग आपण सगळं सगळं मोकळं करू. हा सरळ तिकडं बस. तू तिकडं कडची लागा. सरळ तिकडं. अशी नाही गड तर देऊ का 2-4 लावून इकडं इकडे वय ना. चिकलं तर गोळा आहे का? वय तिकडं वय तिकडं. सरळ तिकडं. मस्त आपण ना चिव चिव करू. झोप ना. लाईट बंद करू का? हा करू लाईट बंद. ए चंपे हा झाला ओ डोक्याचा ताण कमी. हा हो ना हो खरंच लग्न चाललं लग्न लग्न घरभर पसरा झालं आहे ना? तरी नुसता. किती म्हणून लग्न लग्न होता. एक दिवसचं लग्न पण किती डोक्याला ताण. खरंच ना. बरं मी काय बोलते, बोल 11 वाजले अजून उठला नाही पोरगा. सुन बाई. ती पण नाही आली बाहेर अजून. मग पाय उठू वय. परत ओरडणार नाही का विषय? काल उठायला म्हणजे उठायला का काही आज थोडं म्हणा आता कवर झोपत 12 वाजता आले वय. कारण की ठीक आहे आता रात्री थकले असतील म्हणून झोपलेत बराच वेळ. नाही तर करणार तो आपल्याला नाही माहिती पण त्याला म्हणा आंघोळ पांघोळी करा जेवण खावणं करा परत झोपा. पूजा नाही करायची का काय अगं तुम्ही? हा पूजा हा पूजा करायची. तिला होय. सांगितलं गोड बनव आज. हा मग वय उठव तिला त्यांना वय दोघायला उठव वय. जाऊ काय? हा बरं, आता जाऊ का म्हणजे विचार नाही झाला का तुम्हाला? बरं ठीक आहे बघून येते आईला थांबा. तो तर असं आहे ना वय हो जाते. मला तर कधी झोपून नाही दिली उठाई. हो हो झालं चालू तुमचं. विशाल 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 पोरगी कुठे गेली मग? चेंज करायला गेली की काय? इकडे बघते या घरामध्ये. चमेली 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 कुठे गेली ही? देवा हा पोरगा तर असा झोपलाय. आणि विशाल ए विशाल काय रे देवा. विशाल ओय ए पोरा ओय. अरे चमेली कुठे आहे? कुठेतरी गेली असेल म्हणजे? उठ 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 पहिले अगोदर उठ उठ ना. अरे मी तिला सगळीकडे पाहिलं ती कुठेच नाहीये. उठ लवकर. देवा आणि हे काय सगळं आस्ता व्यस्त कपाट वगैरे. मला ना कपाट मला उभाच राहत नाही. कपाट मला उभाच राहत नाही. उभं राहत नाही नाही म्हणजे ताकद तुला काय होतंय काय नक्की? विशाल अरे उठ ना. ती पोरगी कुठे आहे? ती चमेली लग्न करून आलेली काल. गेले असेल बाथरूमला. मी पहिले यांना सांगते अगोदर. अहो ऐकता काय? ओ ओ लवकर या लवकर या. काय झालं? अहो या लवकर. हिला काय गागत राहते काय नाही अहो या ना लवकर काय लवकर या हे झालं काय पण
लवकर या ना मारवाय का पुरीला? नाही हा? विशाल तर उठत नाही बिलकुल पण का बरं? आणि त्याला बिलकुल कसली शुद्ध नाही शुद्ध नाही कवर शुद्ध नाही माहिती नाही मला ओके तो उठत नाहीये बघा त्याला हिला कसली काय बा- शुद्ध नाहीये बिलकुल पण त्याला उठवा त्याला अरे बरे आहे इसल्या उठ ना अरे 12 वाजले 12 12 वाजले आणि ती पोरगी पण कुठे हा? दिसत नाहीये ताकद नाही राहिली. ताकद नाही राहिली मग तुझी ताकद गेली कुठं मला ना झोपच नाही उमजू राहिली. मग ही पोर कुठे सुनबाई मी सगळीकडे शोधली घर सुनबाई कुठे काय गेले आता टॉयलेटला. टॉयलेटला नाही पाय का टॉयलेट आणि इकडे बघा ना हा? ही कपाटावर सगळं त्याच्यामध्ये काय नाही सगळं उघडं आहे हा मग दागदागिने पैसे अडकत काहीच नाही आपल्याकडे राहिलेला हे पर्या हे बघा सगळं सगळं ओपन आहे काहीच नाही याच्यामध्ये चल आता काय हे बघा. ए पर्या अहो ऐका ना अरे इथे सोन्याच्या बांगड्या ठेवले होते लॉक करून ते पण सगळे तिने खाली गेले ते मग गेले काय नको नाही मला काहीच नाही राहिलं काय त्याला उठवा हा? अहो ती तुझी बायको कुठे आहे? चोरी करून गेले उठ ना बाबा हा? या आईला खरंच वाटा अरे तुझी बायको कुठे आहे? तो मला ना हा? मी दिवस दबेल होतो ना हा त्याने मला ना एक हे दिले देवाचं औषध दिलं होतं. हा? देवाचं औषध दिलं हा? ते असं इथं डोळ्याला असं लावायला लावलं होतं त्यांनी बर. असं जीवीला असं खायला लावलं होतं इथं लावायला लावलं होतं. हा? मग जा झोपे आता झोपे गेला झोप लागली मला अजून डोळा लागतो. अरे मग तुझी बायको कुठे आहे? आता कुठं गावसाची आज तो आई बा ते ना कपड्यात सगळं डाग अरे डागिने दागिने नाही पैसे अडकत काहीच नाही घरामध्ये हा? अरे जागा हो रे पहिले अगोदर अहो उठवा ना त्याला तुम्ही पण काय काय जमच पोया कायचं काय हा? टॉयलेट मध्ये पाहिले का? नाही सगळीकडे शोधली पूर्ण घरभर तिला हाका तिची बॅग पण नाही काहीच नाही पैसे बिसे सोन्याच्या बांगड्यात काहीच नाही कपाटामध्ये सगळं खाली आहे चल तुला भाऊ बांधा येतो चल त्याच्या घरी बसेल एक अहो चल कोणाच्या घरी बघणार या पोराच्या बरोबर म्हटलं का वाटोळ होईल आपलं वाटोळ गाजावाजा त्याला करून आणले शिरप्याव. लग्न झालंय ना पण आपण याच निर्णय करायचा की ती पोरं आहे ना काहीतरी मार्ग काढू तिला काढून याच यांचं काहीतरी सांगू त्याच्याऐवजी याला भेटली असती तर बरं झालं असतं याला भेटली आहे तुला सांगतो म्या 8 दिवस नाही त्याला गोडे ठेवला असतं गोडे खाल्लं याची रिअल तुम्हाला माहितीये का काय झालं याने बायको गेली आणि पैसे घेऊन पळून गेली नाही रे गेली संस्थापनात केली कोणी होती. द्यायची घरात अहो, खरंच डायरेक्ट घरात कोण टाकायची हागायला मध्ये मोतायला मध्ये बरी तुला टोकरी घेऊ जाणार माहिती ना परत तुला तसंच जायचं जागे होत त्याने विश्वास ठेवला होता लई विश्वास काय राहिले आता ए शिरपत माय सून पाहिले का माय सून पाहिले का सून माझी सून पाहिले का म्हणजे काय दातार काढतोय अहो काजलताई ती सून आमची अगं बाई घरामध्येच सून नाहीये ए भाऊ पाहिले का वा, अरे आज रीडच मा विषयाची बायको पाहिली काय का काय माहिती रे झोपेल होते झोपेल होते झोपेल अगं काजल काय? म्हणजे गेली का गेली नाही तो बेशुद्ध होता दागदागिने पैसे अडकत. शिदीतच राहिला ना तो तात्या. पेलाचे वरातीला पेलाचे अहो, पण तुम्हाला काय सांगायचं? अरे वरात काय केली रे मग डायरेक्ट मग काय अरे तिने ना कपडा ते सगळे डागडागिने घेऊन गेली. स्वागराची रात्रीची जागा असते डागडागिने घेऊन गेली काजल सांग ना खरं सांग ना मी पाहिली तुला सांगू का का सांग ना हे. थांब तो आहे ना तसाच झोपलेला आहे, अजून उठलेला पण नाहीये आणि ती कुठेच नाही आम्ही सगळे तिला शोधली एक- आता मी जाऊ का तिच्या बघा जागी झोपायला? अगं तू वहिनी चल ना जरा, अशी काय करते? वहिनी तर नको वडू तिला पहाटे गाडी गेली तिथे हा? त्या गाडीमध्ये 3 माणसं होते आणि एक बाई जाताना दिसली मग बरोबर आहे चंपे काहीतरी घे पण त्या गाडीवर नंबर प्लेट नव्हती बॅग वगैरे होती का हातामध्ये हा म्हणजे गेली का तात्या अरे मग गाडी गेली गाडीची एक पोर बसून गेली मग तुमची सून होती का कोण होती? बरं एक मला गाडीला नवरीची कलर असेल तिला नाही आला गाडी पण नाही ना आपल्या डोळ्यामध्ये काय काही गेलं होतं काय ती कलावरी कुठे गेली होती गाडी नवी गाडी होती नंबर प्लेट नव्हता तिला ऐका ना अहो आत्या घेऊन गेले वाटतं म्हणजे ती ए, गेली असं वहिनी आम्ही सगळे लुटले म्हणजे वहिनी, पैसे बिसे वहिनी. सगळे बरबाद झाले. वहिनी गेली ना वहिनी गेली. काय करू माझे पैसे माझं पोरगा अजून बेशुद्ध आहे. आता पोरालाच कवटाळा मारायची तुम्ही दोघं ना. नाही 25 लाखाला बुडवलं यालाही ना आई बापा टाळव नाही आई बापा टाळव नाही पण आमची काय चुकी होती आमची आम्ही काय चूक चांगला आहे विचार आमचा केला ना आमचा त्याचा ओळू आम्हाला मारायचा मी पाहिली आता पोर. ऐका तुमच्या वळूला ना तुम्ही मिठ्या मारायच्या आणि त्याचा गळा धरून रडायचा दोघा नवरा आता बायको त्याला एक काम कर त्याला दवाखान्यात जाऊ खिस करून आण. तुम्हाला काय
खानदानातल्या पोरी चालत नव्हत्या हुंडा द्यायला तेव्हा घाबरत होते आम्ही रिकामं का पण काजल आम्हाला माहिती होतं का असं होणार आहे आमच्या पोराचं देवा काय करायचं आमचा काच्या पैसा कांदारी सुद्धा असंच लाथा मारीत. मी काय होतो बाका बाबराव गरीबाच्या पोरी चालत नव्हत्या वहिनी तुम्हाला खरं सांगू का ती पोर राहणार नव्हती मला माहित होतं कारण ती ना गंगारामच्या पोराला जर केली होती ती क्षेत्रात ती पळून अरे गेली. नाला का मला नाही नाही पण तुम्ही मला तिला काढून द्यायचं तुम्ही मला हरायला नाही द्यायची पण आम्हाला सांगायचं तरी होतं ना दादा. तुम्ही मला ऐकायचं कुठं तुम्ही ऐकत होते का तुम्ही धावत होते तेव्हा आम्हाला असे हसू हसू मी काय सांगत म्हणलो होते राहील तेव्हा खरी म्हणलो तो खरी राहील तर बरं होईल ती ना तिचं 7 का 8 लग्न हा हा आणि ही गोष्ट आम्हाला माहिती होती बाबू ती ना पोलीस सगळं धरून द्यायची होती पण तुमचं स्वतःचा बसला भावावर एवढं हा. अरे देवा मी सगळी तात्याने 4 नाईन्टी जरी प्याला 4 दिवशी दारू जरी प्याला तरी पण आहे ना तात्या खरं बोलत राहते ऐक ना वहिनी गाडी ना गाडी तिने तिकडे उभी केली आणि अंधारात गाडी लुटून चालली होती आवाज येऊन येऊन आता भेटेल का ए, रस्त्याने? काय रे, तो मी सांग असं झालं तुम्ही बायको पळून गेली की नाही खरं सांग पळून गेली माहिती. पाहिलं का तवारी कधी गेली त्या वर्ष झालं आता आणि त्यांची ना बघा तसंच एक बिगर लग्नाचा बघा नाही केलं होतं त्यांनी बाबा गेली त्या लोकांची ना कर्नाटकी भाषा होती हो का? हा. हा भाषा होती तुमच्या सोन्याला येत होती का भाषा आपली बोलता तर बोलताना दिसते की आम्हाला मुख्य होती काय मग? नाही कर्नाटकी भाषा होती ते यांकड मँकड करायची मांडवायची बघ बघा यांकड मँकड मला काय वाटलं कोणीतरी चुकलं नाही ती बोरवाली ना त्याच ते यांकड मँकड करायची अहो दादा तुम्ही तरी सांगायची आमच्या बाजूला तुम्ही राहता तुम्ही तरी दादा सांगायचं ना की दादा असं चिडचिड झाले दादाच्याच पोराला बायको भेटाना आता दादा ते विचार पण करून राहिला राहते ते काय माहिती त्यांच्या घोडा पलटी टाका परत नाही दादाच्या पोराला बायको भेटाना दादा विचार करून राहिला मी सून करून अहो, आणू पण का दादा नको तुम्ही मला बहीण मानत होते मला सांगायचं तरी होतं की पोरगी अशी येते हा मी काय म्हणतो वहिनी काही जीवाला लावू ना घेऊ भेटेल तुमचं कोणी नाटा बाटच आहे तो अहो पण घरातले पैसे गेले दादा गेले सगळे गेले 25 लाख अरे दे रे तू भाऊ. इतका चिकाट लग्नाला 10 लाख दे. वहिनी हा इतका 15 चिकाट लाख आता हे. वहिनी इतका चिकाट आहे हा एक दिवस मला 50 रुपये मागत होतो 90ला तर नाही दिले येळभर मागे फिरलो नाही दिले 50 रुपये तात्या तेव्हा माझा बाप म्हणला ना का म्हणे घरात 50,000 रुपये द्या म्हणे आम्ही लग्न लावून देतो नाही म्हणे तुमच्या पोरीला काय सोनं लागलं का आणि आम्ही पैसे देऊन करू का आणि आम्हाला काही घेणं नाहीये हा नटन बघा बाप चांगलं बेटी दोघं बी हा नाही बाबराव जाऊ दे पण पूर्ण तुमच्या चांगली ठोकली बघा साळून ठोकली साळून पहिलं समोर घातलं आता काय करायचं ते सांगा आता काय रताळा करायचं हा बा, आता उठला का तो आला ओळू मावाला काय रे भाऊ, तू ते म्हणत होता 10 लाख देऊन आणली. बघा वहिनी ते काय करायचं 10 रुपये द्या मला हा देतो तुला आता गायच्या तू आता कोरडा ये रे जीव दे जा तिकडे गायच्या परत तोंड नको तोंड दाखवू नको मला करीव राहिलं मला तोंड दाखवू नको मला बघा हो वहिनी हो गाय चपते गायच्या पोरला बोल टाकली होती ना गाय चपते 3 दिवस सुनी जाऊ झाला मला नाही आवडलेलं गाय हो लग्न झालं तो उलटा आम्हाला पार्टी द्यायला पाहिजे गाय चपते मला अरे तुम्ही तुला काय काय लाज वाटतं का ती पोरगी 25 लाख रुपये घेऊन गेली आणि तू सांगतो गायचा खायतोस ते मला तळप आली काय करू मी गांग्याच्या पोर चपे 10 रुपये मी जातो माझ्या तुम्ही काय करतो आता जाऊ नाही आता वहिनी तुम्ही बी हा, जा वहिनी बरं तुम्ही मी काय सांगते तुम्ही जरा थोडं शोधण्याचा हो प्रयत्न अहो करा. आत्महत्या नका करू शोधण्याचं नाही आता तुम्हाला आम्ही एक मदत करू शकतो तुम्ही ना काय करा पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट लिहून द्या आता आता कोण कंप्लीट करणार त्यांचं काही नाव गाव आहे का मग फोटो काढेल असं नाही फोटो आहे फोटो आहे लग्नाचा फोटो नाही कंप्लीट होत पण काहीतरी होईल काजल ताई बघ तुम्ही काहीतरी करा बाबा मी नाहीतर काय आमचे होतो पैसे तरी वहिनी भेटतील पोरला बायको भेट त्याला दवाखान्यामध्ये न्या पहिले त्याला बोल द्यायला राहते अहो कसली दुसरं लग्न करते पैसे सगळे घेऊन बोल गेली बोल त्या डोक्यामध्ये बोल टाकेले माझं तर आयुष्य बरबाद झालं रे देवा जाऊ द्या आता जे आहे ते बी तुमचं पोरग इकायला बसला जा तुम्ही आता घरी आता ना याच्यानंतर अशी चूक केली आता परत करू नका आणि हे ना जे पैसे देऊन लग्न म्हणलो करायचं वरा ठेवा तो नवरा ऐका ना वरा ठुले त्यांना येतानाच आलं थांबा. त्यांचं आहे ना त्यांचं डाव फसून गेला सगळं ऐका ना तात्या मी काय म्हणते आता आहे ना येईनी फक्त यायची चूक आहे ना जी झाली ती सुधरून घ्यायची याच्यानंतर जे पुरी पैसे देऊन वगैरे असं लग्न करायचं राहतं ना हे बिलकुल करायचं नाही पैसे द्यायचेच नाही कोणाला काय झालं तसं नाही पोरे दवाखान्यात खर्च करून टाका कोणा का पाहणार नाही तो बायाला खर्च करून टाका खची म्हणजे खची. आता तुमचं काय डोकं फिरलं का हो? एकच मला वारी सांगितलं सांगतो मी खच्ची करून टाका एकच तुम्हाला. वारस आहे? तुम्हाला दत्तक पोरे घ्या एखादा कशाला दत्तक घेऊ मी अहो यो बी दत्तक सारखंच आहे ना मग. लग्नाने असं झालं म्हणून का असं काही होईल का अहो यो कुठं सारखं पोरगं आहे तुमचा तुमच्यासारखी शाणे लोकांकडे आली ना मी काहीतरी विचारायला तर असंच होणार मर तिकडे हा, तसं काही विचारायला माझं मी बघते काय करायचं ते मी काय म्हणतो आज आहे ना सगळं आपल्या घरी चहा प्यायला चला
मला आनंद झाला बाबरावची सून गेली ना चहा नाही चालणार, आमरस करा आमरस. बरं माहिती आहे ती कारण तो आहे ना तो मा पुढे लय नाकाला कांदे मला तर फोडायचा. काही गरजच पडली नाही, तिला आकलून लावायची तिची तीच गेली. चला माझ्या मनासारखं झालं देवा, पावलं रे तू पावलं.